नित्य कल्याणी। सो गाईज आता मी रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो देवलाजवळ। ही बघा ही आमची सर्व फॅमिली सर्व रेडी झालेली आहेत आणि आता आम्ही दर्शनाला चाललो। गाईज तुम्ही बघू शकता का इथं रथयात्रा आहे नेक्स्ट मंथमध्ये। सो त्याची तयारी चालली रथ बनवायला। आम्ही ट्राय करतो VIP दर्शन बघायला। गाईज फायनली आम्हाला VIPचा म्हणजे दर्शन भेटलेलं आहे। सो आता आम्ही VIPशी जाणार आहोत आणि हा मंदिर। दूसरा मैं आपको साथ में लेके जाऊंगा, दर्शन कराऊंगा, पूरा हिस्ट्री बताऊंगा, महात्म्य समझाऊंगा, सब कुछ करके बाहर ला के छोड़ूंगा। भरपूर हॅप्पी आहे गाईज। येस फायनली आता आम्ही आज जाऊ दर्शन करू। येस मी म्हणजे कालपासून अशी भरपूरच हॅपी होतो कारण की मला जवळपासून टेम्पल दिसलेलं ना मी भरपूर अशी खुश होतो। सो आता फायनली आम्ही आज जाऊ आणि दर्शन करू। सो मी अजून हॅपी। सो गाईज आता आम्ही चाललो सगळी VIP दर्शनला जगन्नाथजीचे। जय जगन्नाथ। जय जगन्नाथ। आय सी आम्ही पाठच्या साईडने चाललोत। सो गाईज आता आम्ही लॉकर रूम मध्ये आमचं सर्व मोबाईल आणि चप्पल ठेवतो। सो तुम्हाला डायरेक्ट दर्शनच्या नंतर भेटू। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। सो गाईज आता आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे। मावशी कसं वाटलं दर्शन करून? छान, खूपच भारी। आता आमचा परत प्लॅन चाललाय का रात्री अजून एकदा यायचा। लेट्स सी। मम्मी कसं वाटलं? देखो देखो खूप छान। रेडी तुम्हाला? मस्त एक नंबर। मामा तुम्हाला? भारी लय भारी। आई आम्हाला पण मस्त वाटलं, एकदम शांत वाटलं। जय जगन्नाथ बोला। जय जगन्नाथ। सो गाईज आता आम्ही परत मंदिराजवळ आलोत कारण की इथं आता फ्लॅग चेंज होते। आता वाजलेत 6 आणि इथं आता फ्लॅग चेंज होते। चेंज झालेला आहे एकदम भारी वाटला बघून। आणि आता आम्ही चाललो समुद्र आरती बघायला आणि तुम्ही बघू शकता का इथे हळूहळू पाऊस पडायला स्टार्ट झालाय म्हणजे रिमझिम पाऊस पडतंय। हाय अशू कसं वाटलं तुला फ्लॅग चेंज होताना बघून? मी फर्स्ट टाइम इथं आलोय म्हणजे आपण फर्स्ट टाइम मला लय भारी वाटतं। कसं पॉझिटिव्हिटी येतं पॉझिटिव्हिटी आणि ती लोक विदाऊट एनी सेफ्टी एवढे वरती जातात आणि तो फ्लॅग चेंज करतात। हॅट्स ऑफ। सो आता चला तुम्हाला भेटू पुढे। गाईज आता आम्ही समुद्र आरतीला आलोत स्वर्गद्वार बीच। बाबा नुसती आशू आमचा स्पॉन्सर आशू होता। आशू तुझं दाखव। सो हे गाईज गुड मॉर्निंग। उठलेलो आहोत, नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही चाललो लिंगराज मंदिरला आणि तिथून आय थिंक सो आम्ही बीचवर जाऊ। बघूया काय काय स्पॉट होतात आजच्या दिवस। तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये। गाईज आता 9:30 झालं आणि इथं एवढा ऊन आहे ना, भरपूर ऊन आहे। काय बेकार ऊन आहे एकदम बेकार।
म्हणजे असा डोका एकदम लगेच तापला. काल पण ऊन होता, पण काल आमचं दर्शन झालं ना, तर तिथं म्हणजे जी लाईनीला लागलेली ना लोका, त्यांच्यावर असं पाणी शिंपरत होती असा. का तर त्यांना हां, फायर ब्रिगेडची जी गाडी असते ना त्याच्याशी पाणी शिंपरत होती. आज पण आहे, आज पण पकावून लागतं. हे बघा गाईज, आमची मम्मी आणि डॉली. ऊन किती लागत आहे? 9:30 झालं ना, एवढा ऊन चक्कर येऊन पाडायची पाली. सो गाईज, आम्ही बस शोधत भरपूर लांब चालत आलो, तरी आम्हाला काही बस दिसत नाही. डॅडी अजून किती चालत आहे माहीत नाही, अजून बस पण दिसत नाही ना, स्पॉट पण नाही दिसत. तिथं बस थांबली. लय दमलोन, लय वैतागलोन. एक तर एवढा ऊन, ते बसवाल्याला पुढे यायला काय झालं जरासा, एवढं चालवलं मला. आता बघू, तरी बस काही दिसत नाही आम्हाला. दिसली तर सांगते तुम्हाला, ओके? नाही तर मी ते इथंच पडेल. सो गाईज, अजून आम्ही चालतच आहोत. बघा कशा खूप गर्दी होते. पण लिटरली आता 10 वाजलं असतील, 10 वाजता पण एवढी गरमी होते ना, बेकार. ना पॅकेजला येणार नाही, मॅन्युअली ट्रिप अरेंज करणार, पण पॅकेजला येणार. आमची दर याला मॅन्युअलच ट्रिप असतं, म्हणजे आमच्याच हिसाबशी आम्ही जातो फिरायला, पण याला फर्स्ट टाइम पॅकेजला गेलो. नहीं हम चल के जा रहे हैं. अच्छा, ऐसा है क्या? और कितना चलना बाकी है? अभी 10 किलोमीटर चलो आएगा. बस 10 ही? वाव, चलने वाला पैकेज है अपना, चलने वाला. अच्छा, मतलब हमने जो ब्रेकफास्ट किया था वो हमें हजम करना है. येस येस, दॅट्स व्हॉट दॅट इज. सो गाईज, आता आम्ही आलो तिथे चंद्रभागा बीचवर. इतकं म्हणजे आम्ही जरा फोटोज काढू आणि नंतर लिंगराजला जाणार आहोत. भरपूर हवा आहे, समुद्र. सो गाईज, आता आम्ही आलो तिथं सूर्य मंदिर, कोणार्क मंदिर इथे. आणि इथे आम्ही आता जरा बघू, गाईड मम्मीचा विचारतान एक गाईड घेऊ आणि तो आम्हाला सगळं एक्सप्लेन करेल, इकडची हिस्ट्री कशी काय होती ते, आणि तुम्हाला पण दाखवेल. सो कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉगमध्ये. बॉक्स में एक रानी हब खिड़की में खड़ा है. इसी को बोला जाता है वेटिंग फॉर हस्बैंड, पति ने पति के लिए इंतजार होता है. सूर्य घड़ी अंतिक्रोण उल्टा चलता है. ये पूरब, जब दरिया से सूर्य निकलेगा पहले रश्मि अक्षिण में आएगा, जो पोछा निकल जाएगा सुबह 6 हो जाएगा, या 7:30 हो जाएगा, या 9 बज जाएगा, या 10:30, या 12, 1:30, 3, 4:30 शाम से लगभग इधर सीधा 3 घंटा, बीच में 1.5 घंटा, इधर सीधा 60 गोलियां, एक गोलियां 3 मिनट करके 60 वहां में 3 घंटा. इससे हाथ देने से हाथ का पोछा ये अभी इधर आता है, इसी गोली का ऊपर आता है. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अभी 12:30 वॉच बोल रहे हैं. ऐसी एंटी क्लॉक उल्टा चलता है. करेक्ट. पत्थर को पत्थर कैसे जॉइंट कर दिखे लोखंड से. सो गाईज, आता आम्ही पिताव लिंबू पाणी, स्पॉन्सर्ड बाय मामा. मामा थँक्यू, मामा थँक्यू. चला, भरपूर म्हणजे भरपूर ऊन आहे. मुंबईपेक्षा जास्त इथे ऊन आहे, एकदम म्हणजे गरम झालाय. आमचा आशू बघा कुठे जाऊन राहिलाय उभा. एवढी जागा त्याला कमी पडली तर तो डायरेक्ट वरती सँडवर गेलाय. काय करते देवाला माहित. सो गाईज, आता वाजलेत फक्त 4 आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता का एवढा अंधार केलेला आहे का भरपूर पाऊस पडणार आहे.
आणि आमची मम्मी बोलते क्लायमेट ओपी झालंय, एवढा पाऊस पडेल आणि क्लायमेट ओपी. हवा बघा, झापझूप हवा बघा. बेकार. आता अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली का माशी. काय झालंय दादा एअरपोर्टची. दादा इज बॅक. माय गॉड. हाय दादा. सो गाईज इथं ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आता आम्ही गेलतो लिंगराज मंदिरला, पण तिथं भरपूर पाऊस पडत होता. तर आम्ही 2-3 क्लिप्सच घेतलेल्या, पण त्या पण कशात अनफॉर्च्युनेटली डिलीट झाल्या. तर त्याच्यामुळं मला लिंगराजचा कायच टाकता नाही आला. आणि नंतर मग आम्ही परत पुरीला आलो. सो गाईज आता आम्ही पुरीला पोचलेलो आहोत आणि इथे पण रिमझिम पाऊस पडतंय. लिंगराजला पण पाऊस पडत होता. आम्ही पाऊस पडत पडत दर्शन केलं. तो दुकान काय आहे सोडवली. कसं वाटते तुला? मला चांगलं वाटतंय, भरपूर चांगलं वाटतंय आणि मजा येते पाऊस पडते. सो आम्ही जराशी चिंब भिजत आहोत. चिंब. सो गाईज असा इथे रिंब पाऊस पडत आहे आणि माझी मावशी आणि मी चिंब रिंब पावसात भिजत रूम शोधत चाललेलो आहोत. आमची मम्मी आणि डॉली पण पाठी आहे. सो आता नंतर आम्ही जरा फ्रेश होऊन परत दर्शनाला जाणार आहोत दादाच्या सोबत आमच्या, कारण की आमचा दादा अनएक्सपेक्टली फ्लाईटशी आला आणि मावशी भरपूर खुश झाली. माझं नयन. सो या आम्ही परत दर्शनाला जाऊ आणि मग उद्याचे स्पॉट करू आणि मग घरी जाऊ. बाय बाय. सो गाईज आता आम्ही रूमवर आलेलो आहोत मस्तपैकी. आता फ्रेश होऊ जराशी आणि मग फ्रेश झाल्याच्या नंतर आम्ही जाऊ दर्शन करायला पुन्हा एकदा. सो परत एकदा आम्ही जाऊ जगन्नाथजीचे इथं दर्शन करायला. आमची मावशी बघा. जय जगन्नाथ माता. अरे दाखव. जय जगन्नाथ. सो गाईज आता वाजलेत रात्रीचे 12 आणि आम्ही स्टील इथं म्हणजे मंदिराच्या जवळ आहोत. एवढं भारी दर्शन झालं ना, म्हणजे असं एक्सप्रेस नाही करू शकत. हा मी काल एकदा केलता दर्शन, पण आता दादा आलता ना अनएक्सपेक्टली. सो आम्ही दादाच्या पण सोबत आलतो. सो आम्ही दर्शन केलं ना, एवढं भारी झालं. एवढे शहर आम्ही ते म्हणजे मूर्तीच्या समोर आलतो ना, 30 सेकंड्सचे पण जास्त म्हणजे आम्ही बघतच बसलेलो जगन्नाथ भगवानला. एवढं नाही एक्सप्रेस करू शकत तेवढं भारी दर्शन झालं आहे, म्हणजे खूपच भारी. आणि आता मग आम्हाला भरपूर भूक लागली. सो आम्ही बघू आता कुठला हॉटेल ओपन आहे का, जेवू, कारण की आम्ही जेवलेलो नव्हतो. आम्ही गेलो का दर्शन झाल्यावर आम्ही जेवू. सो येस आता आम्ही हॉटेल शोधतो आणि मग जेवू आणि झोपू. पण दर्शन एक नंबर झालं, भरपूर भारी. चलो तुम्हाला आता उद्या डायरेक्ट भेटते मी. सो आतासाठी बाय बाय. सो गाईज कसं तुमचं दर्शन झालेलं आहे? खूप छान झालेलं आहे. रात्रीचे 11:15 वाजले आम्हाला दर्शनासाठी, पण खूप छान दर्शन झालं. मम्मी तुझा? जय जगन्नाथ. खूप छान दर्शन. आणि दादा तुझा? तुला माहिती आहे ना कसं आलं दर्शन? येस. धक्कामुक्की जरा झाली, पण जे नंतर आमचं दर्शन झालं, समोरशी आम्ही हल्लो नव्हतो बिलकुल, देवालाच अशी बघत होतो. आणि आजच्या आज आम्ही 2 वेळा दर्शन घेतलेलं आहे. एकदा आम्ही सोलो नाही फॅमिली सोबत, प्रसादम पण भेटला. डायरेक्ट देवाच्या जवळून भोग म्हणजे देवाला भोग दाखवलेला, त्याच्यातूनच आम्हाला प्रसाद दिला. सो आम्ही अशा प्रकारे भरपूर हॅप्पी आहोत. आणि आता आम्ही चाललो जेवायला. वाजलेत किती? 12:24 आणि आता आम्ही जेवायला चाललो. बघूया काय भेटते का. भेटल. गाईज रथ मेकिंग प्रिपरेशन चालू आहे. हे बघा इकडे थोडाफार काम झालेलं आहे आणि त्या बाजूला ऑलमोस्ट अर्धा काम झालेलं आहे रथचा. आणि ह्या बघा पिनू. सो गाईज आता आम्ही इथं चिलिका लेकला आलेलो आहोत. भरपूर ऊन आहे, माझं डोलं काही उघडत नाही.
आणि आता आम्ही इथून प्लॅन कॅन्सल केलाय कारण की आम्हाला इथं बिलकुल पटला नाही आणि एवढे उन्हाचे कुठं तिथं जावायचं आम्ही न बोट पण इथं काही चांगल्या नाही सो आम्ही वेगळे इथे जातो. हां आमचा पॅकेज 1 नंबरचा फालतू आहे या आम्ही फर्स्ट टाइमच पॅकेजला आलो नाही तर अशी इट इज द वर्स्ट एक्सपिरियन्स. परत पॅकेज नाही बाबा. राम 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 कोपऱ्यापासून नमस्कार. सो आता आम्ही चाललो वेगळे कुठले तरी स्पॉटला नाही तर गप जाऊ आणि स्टेशनला बसू आणि आमची ट्रेन येईल मग आम्ही जाऊ घरी. या बदामचं झाड बदाम बघतात सगळे इथे पडले. भाऊ मला पण लाल मामा तर खाऊनच गेलं तर आमचा आशू गरमी स्वेटिंग 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 स्वेटिंग. माझं तर तोंड दाखवण्याचं लायकीचं नाही. गाईज याच प्रकारे आमच्या पॅकेजवाले काही कामाची नाही. आम्हाला आता बोलली का जे स्टेशनला आमची ट्रेन लागणार होती तिथं तर थांबवली नाही आम्हाला आता वेगळी स्टेशनला थांबवली. बोलते तिथून लोकलमधून नंतरला मग आम्हाला ते स्टेशनवर येस भंकस पॅकेज आहे आमचा. आणि आता इथं आता म्हणजे पब्लिक अशी जरा कंटाळलेली आहे भरपूरच कानवट हा पिसाली कारण की असा उलटाच उलटा होतंय ना एवढ्या बॅगी घेऊन सगळं परत लोकलमध्ये ट्रॅव्हल करायचं आणि त्याच्यानंतर मग तिकडे राडा दाखल. सो याच प्रकारे आमची जगन्नाथपुरीची ट्रिप ही अशी जरा पांचटच झाली पण फक्त दर्शन 1 नंबर झालं. फक्त पुरीचं 1 नंबर दर्शन बाकी अख्खी ट्रिप आमची गेली पाण्यात. सो याच प्रकारे आम्हाला ही सीख भेटली का पॅकेजमध्ये कधीच आम्ही परत जाणार नाही. आम्ही इंडिव्हिज्युअली एवढा केदारनाथ अमरनाथ नेपाळ उज्जैन भरपूर फिरलो पण ती इंडिव्हिज्युअल आमची ट्रिप एवढी भारी झाली ना ती फक्त मम्मीनं मावशी दोघीच प्लॅन करतात. आम्ही पद्धतशीर रूम घेत आहोत आमचा आम्ही नीट गाड्या येतात घ्यायला आम्हाला पण ही पॅकेजमध्ये फर्स्ट टाईम येऊन आमचा पचका झाला आहे. लॉल लॉल. सो आम्ही नेक्स्ट टाईम आम्ही जाऊ या येस. गाईज ही डॉलीची फ्रेंड परी डॉली आणि परी. सो तुम्हाला डायरेक्ट नाही आता ब्लॉग एंडच करते मी. चलो बाय.